तुम्ही तुमच्या हेल्थकेअर किंवा वेलनेस बिझनेस किंवा मेडिकल प्रॅक्टिसमध्ये तुमचा बिझनेसचा रेव्हेन्यू अनेक पटीने कसा वाढवाल हे मी तुम्हाला आज एका एक्झाम्पलनी एक्सप्लेन करणार आहे. मी एक्झाम्पल कम्प्लिटली डिफरंट इंडस्ट्रीचं घेणार आहे, पण ते सेम स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही तुमची मेडिकल प्रॅक्टिस किंवा हेल्थकेअर आणि वेलनेस बिझनेस ग्रो करू शकता. माझे नाव डॉक्टर नितीन अँड मी हेल्प करतो डिफरंट मेडिकल प्रॅक्टिसेस, डॉक्टर्स, हेल्थकेअर बिझनेसेस, वेलनेस बिझनेसेस यांना त्यांचा रेव्हेन्यू, प्रॉफिट, ऑनलाईन विजिबिलिटी वाढवायला. तर मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देणार आहे बिझनेस स्ट्रॅटेजीचं. ती सेम स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या हेल्थकेअर वेलनेस बिझनेसला अप्लाय करा. लेट्स से एक जादूगार आहे, त्या जादूगारचा त्याला बिझनेस चालवायचा आहे. तर ही जादूगार ही फक्त जस्ट त्याच्यासाठी आर्ट नाही आहे, तर त्याच्यासाठी बिझनेस आहे. तर तो कसा वाढवतो? ठीक आहे, फर्स्ट त्याला त्याचे तिकीट विकायचे आहेत शोची. तर तो काय करेल, लेट्स से एक्झाम्पल, तो शाळेसोबत टायअप करेल, पार्टनरशिप करेल की तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये माझे तिकिटाचे प्रमोशन करा किंवा माझ्या शोचं प्रमोशन करा. मी तुमच्या स्टुडंट्सला काही डिस्काउंट्समध्ये तिकीट ऑफर करतो, राईट. ज्याच्यातून स्कूल जी असेल तिला काही कमिशन मिळेल, ठीक आहे, जो काही सेल होईल किंवा एक पर्टिक्युलर फी अमाऊंट मिळेल प्रमोशन करण्यासाठी. ही पहिली स्टेप झाली. याच्या व्यतिरिक्त तर इतर पण चॅनल्स आहेत की न्यूजपेपर आहेत किंवा ऑनलाईन आहे किंवा काही मार्केट प्लेसेस आहेत जिथून पहिला हा सेल होईल. ही फर्स्ट स्टेप आहे त्या जादूगारच्या तिकीट सेल करण्याची. एकदाच जेव्हा ते ऑडियन्स जे आहेत, मुलं किंवा त्यांचे पॅरेंट्स ते शोमध्ये आले तिकीट घेऊन, की तुम्ही तिथे आले की तुम्हाला पहिले इवन ऑडिटोरियममध्ये आत शिरायच्या आधी तुम्हाला तिथे दिसेल फूड काउंटर्स दिसतील किंवा टॉईजचे काही काउंटर्स दिसतील. तर तिथून पुन्हा तुमचा सेल झाला. तो सेल आयदर ऑडिटोरियमला मिळेल किंवा जो कोणी जादूगार आहे तो स्वतः ठेवेल. त्यानंतर नेक्स्ट लेवलला काय आहे, नेक्स्ट लेवलला आतमध्ये तुम्ही जे ऑडिटोरियममध्ये शिरता तो जादूगार काय करू शकतो, काही ब्रँड्सचं प्रमोशन करू शकतो. थर्ड पार्टी आहे, नॉट इवन त्याचं स्वतःचं, थर्ड पार्टीचे स्पॉन्सरशिप तो घेऊ शकतो की मी तुमच्या प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेसचं माझ्या शोमध्ये जस्ट नाव घेईल किंवा काही सर्व्हिसेसबद्दल सांगेल किंवा तुमच्या प्रोडक्टबद्दल सांगेल किंवा काही डिस्काउंट ऑफर मी माझ्या ऑडियन्सला देईल. त्याच्यातूनसुद्धा त्याला पैसे मिळाले. त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल आहे, तो जादूगार स्वतःचे काही प्रोडक्ट विकू शकतो, स्वतःचे ट्रेनिंग बुक्स, कोर्सेस विकू शकतो की मी तुम्हाला जादू शिकवेन किंवा तुम्ही हे माझे जादूचे ट्रिक्सचं बुक विकत घ्या किंवा तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला जादू शिकवतो. तर हे सेम ट्रिक तुम्ही तुमच्या